आपण पाहतो किंवा बऱ्याचदा तक्रारी ऐकतो की गावात रेशन दुकानदार केव्हाही दुकान उघडतो किंवा केव्हाही बंद करतो। तर कधी कधी दुकान बंद असतं, काही रेशन दुकानदार असेही असतात की लोकांना धान्य वाटप करायला लावतात किंवा मग लोकांना पावत्याही देत नाहीत किंवा मग उलट-सुलट बोलतात, कुणाला कमी धान्य देतात किंवा मग कुणाला जास्त धान्य देतात तर कुणाला धान्यच देत नाहीत। बरेच दुकानदार असे देखील असतात की जे लोकांचं हक्काचं आलेलं धान्य हे अवैधरित्या विकतात। गावात अशा अनेक तक्रारी ग्रामस्थ करताना दिसतात। तर रेशन दुकानदारांसाठी कोणते नियम असतात, म्हणजे अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी कोणते नियम पाळायचे असतात हे आता आपण पाहूयात। खरं तर कोणत्याही रेशन दुकानदाराला हे त्याच्या मर्जीने वागता येत नाही, त्याच्या मर्जीने चालता येत नाही। तर त्या रेशन दुकान चालवणाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे नियम असतात आणि तेच नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे। जर हे नियम तुम्हाला माहिती असतील तर रेशन दुकानदार तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय करणार नाही आणि तुमच्यासोबत कसल्याही प्रकारचा घोटाळा किंवा मग भ्रष्टाचार होणार नाही। तर त्यासाठी एकूण किती नियम आहेत, तर एकूण 13 नियम आहेत। नंबर 1, प्रत्येक शिधावाटप दुकानाच्या दर्शनी भागात फलक लावणं हे बंधनकारक आहे। नंबर 2, त्यावरती परवानाधारकाचं नाव, दुकानाच्या कामाच्या वेळा, सुट्टीचे दिवस हे दर्शवणारा नामफलक असावा। नंबर 3, दुकानातील शिधा जिन्नसांची प्रत्येक दिवशी होणारी आवक किंवा विक्री किंवा मग शिल्लक साठा दर्शवणारा फलक असावा। नंबर 4, शिधा जिन्नसांची किरकोळ विक्रीचे दर ठरवणारा जो दर्शवणारा फलक आहे तो असणं देखील बंधनकारक आहे। नंबर 5, शिधावाटप कार्यक्षेत्रातील दक्षता समिती सदस्यांची नावे असणारा फलक देखील असावा। नंबर 6, त्या दुकानाला जोडलेल्या शिधापत्रिका म्हणजेच किती शिधावाटप करणार आहे त्यांची संख्या आणि त्यावरील लोकसंख्या दर्शवणारा फलक देखील असावा। नंबर 7, शिधा जिन्नसांचं वितरण परिमाण दर्शवणारा देखील फलक असावा। नंबर 8, शिधा जिन्नस किंवा शिधावाटप दुकानाबाबत ज्यांच्याकडे तक्रार करायची त्या अधिकाऱ्यांची नावे, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक असणं अत्यंत आवश्यक आहे। ही सगळी माहिती एकाच फलकावर दर्शवणं देखील आवश्यक आहे। नंबर 9, अंत्योदय अन्न योजना, बीपीएल, अन्नपूर्णा लाभार्थ्यांसाठीची यादी ही नागरिकांना छाननीसाठी उपलब्ध ठेवणं हे देखील बंधनकारक आहे। नंबर 10, प्रत्येक दुकानदाराने तक्रार वही दुकानाच्या दर्शनी भागात ठेवणं हे आवश्यक आहे। शिवाय शिधापत्रिका धारकाने मागणी केल्यास दुकानदाराने ती उपलब्ध करून देखील देणं बंधनकारक आहे। नंबर 11, अधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिका धारकांना वितरित करायच्या शिधा जिन्नसांचे जे नमुने आहेत ते माहितीसाठी सीलबंद केलेल्या पॉलिथिन पिशव्यांमधून समोर ठेवणं हे बंधनकारक आहे। नंबर 12, शिधा जिन्नस दिल्यानंतर दुकानदारानं त्याची शिधापत्रिका धारकांना मराठीतून पावती दिलीच पाहिजे। तसंच पावतीच्या स्थळप्रतीवरती शिधापत्रिका धारकाची सही किंवा मग अंगठा घेतला पाहिजे आणि शिधा जिन्नस ज्या प्रमाणात दिले जातील तेवढ्याच नेमक्या नोंदी या शिधापत्रिकेवरती देखील दिल्या पाहिजेत। नंबर 13, शिधावाटप दुकानातील वजनमाप ही प्रमाणित असावीत आणि वजनमाप प्रमाणित नसल्यास शिधापत्रिका धारकाला त्याबाबतची तक्रार ही वजनमाप निरीक्षक कार्यालयाकडे देखील करता येईल। तुम्हाला माहिती असेलच की आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 19(1) क मध्ये माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे। कलम 19(1) अ मध्ये भारताच्या सर्व नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्तीचं देखील स्वातंत्र्य आहे। तेव्हा तुम्ही माहितीच्या अधिकारात पुरवठा विभागाकडे तुमच्या शिधावाटप दुकानदाराची माहिती विचारू शकता आणि काही जर त्रुटी तुम्हाला आढळल्या तर त्या शिधा दुकानदाराची तक्रार देखील करू शकता। तेव्हा ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। तेव्हा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।